विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हे सगळ्यांना द्या रे। हो जोशी साहेब या ना। ठीक आहे बाळा असं इकडे जोशी समोर हां एक मिनट केलंय सांग ना छान केलं म्हणजे थोडक्यात पण हे चांगलं केलं नाही। आपल्याला हे सुरू करायचं का अजितराव? तुमच्या हातात प्रत्येकाच्या हातात प्रत आली असेलच। महत्त्वाचे जे मुद्दे आहेत सुरक्षित प्रवास, वाहतूक कोंडी यावरती उपाय, सुपरफास्ट प्रवास, प्रदूषण मुक्त ठाणे शहर, पर्यावरण संवर्धन, झोपडपट्टी मुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीने, रोजगार निर्मितीच्या दृष्टीने, लाडक्या बहिणींकरता मानाचे स्थान, आर्थिक स्थैर्य, क्रीडा सुविधा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग कल्याण आणि एक व्हिविंग टॉवर जे पर्यटनाच्या दृष्टीने ठाण्यामध्ये सुधारणा, असे अनेक कामं घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत। अनेक कामं प्रगतीपथावर आहेत आणि ती लवकरात पूर्ण होतील। अनेक कामं सुरू होणार आहेत। आपल्यासमोर ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। आपले काही प्रश्न असतील तर आपण। मुस्के साहब, इसमें पानी का कुछ नहीं है, पानी के लिए डैम वगैरह बहुत बड़ा प्रॉब्लम है। और ये महायुति की इसके पहले भी मैनिफेस्टो लॉन्च हो गया, तो एक साथ क्यों नहीं किया? आप अलग अलग क्यों कर रहे हैं? इसके पीछे कुछ नहीं सुनो कि भारतीय जनता पार्टी का भी खुद का भी पार्टी का एक विजन है। हर एक पार्टी का खुद का विजन रहता है। हमारे भी पार्टी का एक विजन है और विजन में ऐसे बहुत से पॉइंट है कि सेम पॉइंट है। हम महायुति की सत्ता आने के बाद जो उनके जो विजन है वो भी कंप्लीट करने के लिए कोशिश करेंगे, हमारे जो विजन है वो भी कंप्लीट करने की कोशिश करें, मिलके करने वाले हैं। लेकिन हर एक पार्टी का एक मैनिफेस्टो होता है, उसी तरह वो प्रकाशित हुआ था, अब ये हमारा हुआ है। दूसरा, पानी का आपने जो सवाल उपस्थित किया वो सही है कि ठाणे शहर को पानी की कमी हो रही है, क्योंकि बहुत ही फास्ट डेवलप हमारा शहर हो रहा है और पानी की जरूरत सबको ज़्यादा लग रही है। तो एकनाथ शिंदे साहब राज्य के जब भी मुख्यमंत्री थे उस दौरान सूर्या डैम से मीरा भाईंदर को 218 MLD पानी और 175 MLD पानी जो है वो वसई विरार को जा रहा है। उसके बावजूद भी 2 साल के बाद में और 130 MLD पानी वहां से अतिरिक्त मिलने वाला है। तो 30 MLD पानी जो है वो रूरल एरिया के लिए जो पालघर जिले का है और 100 MLD पानी सूर्या डैम से ठाणे कॉरपोरेशन को मिलना चाहिए। यह प्रस्ताव मुख्यमंत्री पद के दौरान उन्होंने किया। तो सूर्या डैम का पानी भी अगले 2 साल में यानी 2027 तक हमें मिल जाएगा और वो पानी की वजह से खासकर घोड़बंदर और ठाणे के वागले स्टेट का वगैरह परिसर है वो एरिया का पानी का जो मसला है वो छूट जाएगा। और आपको तो पता है कि काड़ू डैम का जो पानी है उसका तो बात चल ही रहा है। तो पानी के लिए एकनाथ शिंदे साहब बहुत ही अच्छी तरह से प्रयत्नशील है। और रही बात और एक्स्ट्रा पानी की, तो मुंबई महानगर पालिका से भी पानी अतिरिक्त मिलने की बात मेरी खुद की, खासदार साहब की और शिंदे साहब की चल रही है, ताकि एडिशनल पानी जो मुंबई कॉरपोरेशन को जा रहा है उसमें से कुछ पानी अगर ठाणे को मिल जाएगा तो अच्छा हो जाएगा। और जो ट्रैफिक एक बड़ा मुद्दा है।
अभी ट्रैफिक घोड़बंदर रोड पे सर्विस रोड था तो उससे कुछ राहत रहती है, अगर पूरा एक साथ मिला दे रहे तो इससे देखिए, ट्रैफिक पहली जाम बात बढ़ेगा। आपको जो मालूमात किसी ने कर दी है वो गलत है। सर्विस रोड ये डीपी में है ही नहीं। आपको शायद पता होगा कि 97 में, जब 1997 में चंद्रशेखर कमिश्नर थे, उस दौरान घोड़बंदर रोड का विस्तारीकरण हो गया और वो विस्तारीकरण के दौरान इतना रास्ता बड़ा घोड़बंदर के लिए क्यों चाहिए, ऐसा मुद्दा उपस्थित हुआ। तो उसी दौरान डीके साहब ने ऐसा बोला था कि अगर वो रास्ते में सर्विस रोड थोड़ा सा डिवाइडर के लगा के किया जाए तो लोगों को सहूलियत होगी। वो हिसाब से उस वक्त वो डीपी 60 मीटर के बदले 9 मीटर का सर्विस रोड रखा गया था, जो आज की परिस्थिति में सिर्फ और सिर्फ पार्किंग के लिए और सिर्फ इलीगल जो टपरी है उसके लिए रखा जाता था। तो आज वो घोड़बंदर रोड की ट्रैफिक जाम होने की वजह से एकनाथ शिंदे साहब ने और मैंने खुद वो सर्विस रोड के नाम पे जो डीपी रोड का डिवाइड कर दिया था वो मर्ज कर दिया, ताकि भविष्य में वो घोड़बंदर रोड की ट्रैफिक का मसला छूट जाए। आणि ऐका फ्रीवे येणार ना पुढे. प्रवासाच्या दृष्टीने वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने ईस्टर्न फ्रीवे ते विस्तार आपण करतोय. छेडानगर सर्कल ते साकेत व्हाया आनंदनगर मुंबई 30 मिनिटात सिग्नल मुक्त प्रवास करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. समृद्धी महामार्गावरून येणारी वाहने ठाणे शहराला बायपास करून मुंबईच्या दिशेने त्या रोडने जातील. घोडबंदर रोडला पर्यायी रस्ता उभारणार. ठाणे कोस्टल रोड ते गायमुख ते साकेत आणि बाळकुम ते चेंदणी नवीन मार्गिका आपण तयार करतोय. अवजड मालवाहू वाहने ठाणे शहरावरून जाणार. कोस्टल रोड आनंदनगर येथे ईस्टर्न फ्रीवेला आम्ही जोडणार आहोत. किसननगर ते गायमुख या फूट हिल रोडला आम्ही चालना देणार आहोत. घोडबंदर रोडहून खाडी पलीकडे विकसित होत असलेल्या नवीन ठाण्याची कनेक्टिव्हिटी वाढवणार. त्यासाठी कोलशेत, वाघबीळ आणि गायमुख येथे 3 खाडी पुलांची उभारणी करणार आणि हा रस्ता पुढे परस्पर समृद्धी महामार्गाला जोडणार. ठाणे कोस्टल रोड मीरा भाईंदर मार्गे मुंबई कोस्टल रोडला जोडणार. ठाणे ते बोरिवली 20 मिनिटात पूर्ण करण्याच्या दृष्टीने टनेलचं काम सुरू आहे. साकेत आमने एलिव्हेटेड रोड ठाणे समृद्धी महामार्गाशी जोडणार. कोपरीत ते पटणी हा पूल उभारणार. पटणी ते नवी मुंबई एअरपोर्टला असा एलिव्हेटेड मार्ग उभारून ठाण्याला डायरेक्ट विमानतळाशी कनेक्टिव्हिटी देणार. आणि विरार अलिबाग मल्टीमॉडल कॅरिडॉर जो जेएनपीटीतून उत्तर भारतात जाणारी वाहने आहेत ती ठाणे शहरातनं न जाता परस्पर त्या रोडला जाणार. साकेत येथे टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने नवे सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटलचे काम सुरू असून लवकरच ते हॉस्पिटल कार्यान्वित होईल. गायमुख येथे सुद्धा एम्सच्या धर्तीवर सुसज्ज आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतोय. आयुर्वेदिक उपचार केंद्र सुद्धा गायमुख येथे जे आमचे प्रतापराव जाधव आरोग्यमंत्री आहेत त्यांच्या मार्फत ते सुरू करतोय. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व सभोवतालचा परिसराचा एकत्रित पुनर्विकास करून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नवा इमारतीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून कॅन्सरपूर्व निदान करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी रुग्णालय सुरू करतोय आणि त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज पीपीपी तत्वावरती सुरू करावं अशी सुद्धा केंद्र सरकारकडे मी स्वतः मागणी केलेली आहे. आणि ते जर सुरू झालं तर लवकरात लवकर ठाण्यामध्ये येणारे जे ग्रामीण भागातून रुग्ण असतील, अगदी रायगड जिल्ह्यापासून रुग्णांची संख्या ठाण्यामध्ये येत असते, कळवा हॉस्पिटल लोड होतो, तो लोड ऑटोमॅटिक कमी होणार आणि चांगली सुविधा देण्याच्या दृष्टीने काम करतो. वर्तकनगर येथे प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ 100 बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे. ते सुद्धा अद्ययावत करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचललेली आहे. सर, डंपिंग ग्राउंड पे क्या है आपका, मतलब बार बार प्रॉब्लम आता है कि कचरा डंप करने की स्पेस नहीं है. देखो, अभी डंपिंग ग्राउंड ये कॉन्सेप्ट ही जो इसमें रद्द हो रहा है. अभी आपके शीण में जो प्रोग्राम जो चालू है अपना प्रोजेक्ट वो इंटरनेशनल लेवल पे चालू है, वहाँ काम शुरू हुआ है. तो इससे कितना फर्क पड़ेगा आप अच्छा फर्क पड़ेगा. देखो, अभी भिवंडी के आगे डंपिंग हम लोगों ने शुरू की है. अभी तो फिलहाल थाना में डंपिंग ग्राउंड का कुछ प्रॉब्लम नहीं है. जो जगह मिली है वो जगह डेवलप करके अभी काम भी शुरू हुआ है. अवजड वाहने मुक्त ठाणे कधी होणार आहे का? अरे आता सांगितलं की वाहतूक कोंडी दूर होण्याच्या दृष्टीने ज्या पद्धतीत आता आपण पाहताय की हायवेला जे काम सुरू आहे कोस्टल रोड होत आहे की ऑटोमॅटिकली अवजड वाहनं त्या घोडबंदर रोडवरची कमी होणार. माल वाहतूक वाहनं कमी होणं काम सुरू आहे.
आणि ते काम लवकरात लवकर मार्गी कसं लागेल, आणखी फास्ट कसं होईल, या दृष्टीने आमची सर्व लोक प्रयत्न करतात. सर आपके जितनी भी पार्टियां हैं सब में मुमरा के आगे के बारे में कुछ नहीं होता है, सब गायमुख गठबंधन, ऐसा क्यों है? ये मुमरा में भी बहुत, अभी मुमरा में इतना बड़ा हॉस्पिटल हम लोगों ने किया है. मुमरा के रोड देखो, एमसीए के लिए ग्राउंड दे दिया क्रिकेट के लिए, जो थाना में लोगों की मांग थी. हमने देखा नहीं कभी कि वो नेतृत्व जितेंद्र रावत कर रहे हैं तो उनको क्यों देने का, वो खाली थाने महापालिका की हद्दी में है. उन्होंने मांग की एमसीए जैसा अच्छी अगर संस्था थाने में आती है तो तुरंत कर दी गई. और आपको एक बात भी पता है, अगर आप देखेंगे तो थाने के जो 4 विधानसभा मतदार संघ है, महापालिका ने अगर 5 साल में, पिछले 5 साल में देखेंगे तो ज्यादा से ज्यादा निधि ये मुमरा गलवा मतदार संघ को दिया है. सर दूसरा डोंगरे साहेब जरा मराठीत बोला ना, म्हणजे काय हो, हे हिंदीत विचारतात ना, तुम्ही पण विचारा ना. अरे पण तो हे हिंदीत विचारता, तुम्ही मराठीत विचारा ना. आम्हाला पण मराठीत उत्तर द्यायचे. डोंगरे साहेब सांगितले दिवसासाठी पोलीस तुम्ही आता तुम्ही प्रश्न मराठीत विचारा. पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनसाठी प्रपोजल आहे, सगळे आहे, पण तिथे जागा नाही आहे. याच्यावर तुम्ही काय सांगा? आता जागा नाहीये, ती मुंबईमध्ये जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तिथे अनधिकृत इमारती बांधलेल्या आहेत. आणि आता संरक्षण दिलं, ज्यांनी संरक्षण दिलं त्यांनी खरं त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की त्यातल्या जागा खाल्ल्या कोणी मुंबऱ्यातल्या. हे बाबा मराठीत प्रश्न हिंदी बोलते तुम्हाला थांबवलं पण गरजेचं आहे ना. खाणे आली पाहिजे. झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून तुम्ही जाहीरनाम्यात म्हटलं आहे, पण मानवी वस्ती जी आहे मोठ्या प्रमाणात ठाण्यावर वाढते, त्याच्यामुळे कुठेतरी उपाययोजना पण ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. याकडे कशा पद्धतीने बघितलं जातं? आपण तुम्ही पाहिलं असेल की वाघे स्टेटमध्ये जवळजवळ 6 इमारती आता तयार आहेत. क्लस्टरच्या अंतर्गत प्रायव्हेट कंपन्यांचे प्लॉट्स आपण घेतलेले आहेत. सिडको आणि या सगळ्यांच्या माध्यमातून MSRDC असेल तर सगळ्यांच्या माध्यमातून ते डेव्हलप होत आहेत. त्या ठिकाणी क्लस्टरचं काम सुरू आहे. काही दिवसात वाघे स्टेटमधील संपूर्ण वस्ती त्या ठिकाणी शिफ्ट होईल. त्याचबरोबर आपण मनोरमानगर मानपाडा या ठिकाणी क्लस्टरचं काम सुरू आहे. सर्वात मोठी वस्ती आहे. त्यानंतर पाचपकाडी, चंदनवाडी, सिद्धेश्वर तलाव आणि हा परिसर या ठिकाणी क्लस्टरचं काम सुरू आहे. थोड्याच दिवसात त्याचा नारळ फुटणार आहे. कोपरीमध्ये सुद्धा क्लस्टर सुरू होत आहे. ठाणे शहरातल्या वर्तकनगरमध्ये त्या ठिकाणी काम सुरू होत आहे. त्याचा प्रोसेस सुरू आहे. लोकमान्य नगरमध्ये प्रोसेस सुरू आहे. फुले नगर त्या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे. लवकरात लवकर या सर्व गोष्टींना चालना देऊन मग SRE असेल, क्लस्टर असेल, या सर्व योजनांच्या माध्यमातून चांगलं सुनियोजित असं ठाणे शहर करण्याच्या दृष्टीने पावलं उचललेली आहेत. क्लस्टर वेगळा सेल महानगरपालिकेने उभारलेला आहे. त्यामुळे लवकर लवकर या कामांना गती मिळेल. सर, बाकीचा प्रश्न आहे शहरामधला. आता हा सगळा जो विकास आहे तो घोडबंदर कळवा इथला आहे, पण जो मुख्य शहर आहे नौपाडा त्यात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीचा कितीचा प्रश्न आहे. बाकींना जागा नाहीये. तुमच्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो की आत्ताच गडकरी रंगायतांच्या बाजूला निविदा निघालेल्या आहेत. त्या ठिकाणी जे आपल्या जीवन प्राधिकरणाने आपली सांगायचे आपली काही जी घरं आहेत ती 2-4 घरं आता जवळजवळ सर्व रिकामं झालेलं आहे. निविदा निघालेल्या आहेत. त्या ठिकाणी आता पार्किंगचं टॉवर उभा होतं आहे. जे शाहू मार्केट आहे त्याच्याही निविदा निघालेल्या आहेत. त्या ठिकाणी असलेल्या भाडोत्री यांचा विषय आता संपतोय. जी काही छोटे छोटे गाळे आहेत त्या ठिकाणचे सुद्धा निवेदन निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा पार्किंगचं काम सुरू होतं. पाहायला गेलं तर आज दोन्ही ठाकरेमधली सभा आहे. काल देखील मुंबईत झाली. जागोजागी बॅनर लावले, त्यांनी कुठेच ठाण्यामध्ये बदल झाले नाही. ठाण्यामध्ये विकास रखडलेला आहे. अशा प्रकारची जाहिरातबाजी पुन्हा ठाणे शहरामध्ये ठाकरेमधून करण्यात आली. मराठी आणि इंग्लिशमध्ये देखील हे बॅनरबाजी करण्यात आली. इंग्रजीमध्ये मी पाहतोय ठाणे शहरामध्ये इंग्रजीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी जे काही बॅनर लावलेले आहेत त्यांच्या भूमिका फक्त स्टेजवरनं असतात. म्हणजे आश्चर्याचा धक्का आहे. याच्यावरनं त्यांची खरी भूमिका बाहेर पडते की मतांसाठी इतर काही गोष्टी करायला तयार आहेत. फक्त स्टेजवरनं मराठीचा डंका पिटायचा आणि मतांसाठी लाचारी करायचा. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या भूमिकेवरती मला वाटतं काय प्रतिक्रिया देणार. ज्यांना 131 उमेदवार त्या युतीला या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत देता आले नाही, आयरे गैरे कोणाला तरी उचलले आणि त्या ठिकाणी काही जणांनी फॉर्म भरले. त्या लोकांनी नंतर फॉर्म मागे घेतले
अशी त्या बंधूंच्या युतीची, त्या पक्षाची या ठिकाणी अवस्था आहे. त्यांच्या भाषणं काय करणार आणि त्यांच्या भाषणांचा काय परिणाम होणार? सर, संजय राऊत असं म्हणतायत की माझ्या जर हातात असतं तर आजच्या सभेचा अध्यक्ष गणेश नाईकांना केलं असतं. नवी मुंबईमध्ये बसून ते ठाण्याचं राजकारण तापवताना पाहायला मिळतं. आता आपण ठाणे महानगरपालिकेवर बोलतोय. नवी मुंबईवरती जर विचारायचं असतं तर मी आता अर्ध्या तासाने नवी मुंबईमध्ये जाणार आहे. आपण तेव्हा त्यांच्या विरुद्ध विषयी विचारा, त्याचं उत्तर मी तिकडे देईन. आम्ही इथे युतीमध्ये आहोत ना. ठाण्यामध्ये आणि डोंबिवलीमध्ये युती आहे का? नवी मुंबईमध्ये आणि मीरा भाईंदरमध्ये युती होताना दिसत नाही. कुठंतरी युतीमध्येच ठाण्याविषयी बोलतो. तुम्ही म्हणताय सर की नवी मुंबईत बोलू, पण गणेश नाईक हे स्वतः एकनाथ शिंदेवर बोलतात आहेत. त्यांनी परवा एका ह्याच्या मुलाखतीत म्हणाले की मला 99 साली पाडण्यासाठी आनंदी यांनी पण एक प्रकारे हे असलेलं. या प्रश्नाचं उत्तर ही प्रेस कॉन्फरन्स झाली की सेपरेट मला विचारा. ही युतीची प्रेस कॉन्फरन्स आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी नंतर अरे देईन. आमच्यामुळे संदीप लेले अडचणीत यावं अशी आम्हाला बिलकुल वाटत नाही. मला विचारा, मी त्याचं उत्तर देतोय आणि त्याची उत्तरं पण दिलीत मी. संजय राऊत येऊन गेले, त्यांनी सांगितलं ठाण्यात ड्रग्सचा खूप वाढला आहे. त्यांनी पण खूप आरोप केले की ड्रग्स कन्झम्पशन वाढलं आहे, मोठा बिझनेस झाला आहे ठाण्यात. तरुणाईची वाट लावण्याचं आपल्या राज्यामध्ये मी तुम्हाला सांगतो ही वस्तुस्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी गल्ली बोळामध्ये हे ड्रग्सच्या नावाखाली हे बेकायदेशीर व्यवसाय चालू आहेत. परंतु राज्यामध्ये फक्त शहरी भागातच नाही, ग्रामीण भागात म्हणजे मी पालकमंत्री असलेल्या तुळजापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये सुद्धा ड्रग्सचे व्यापारी फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यावर चर्चा करण्यापेक्षा किंवा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जाणण्यापेक्षा राज्यकर्ते म्हणून आम्ही जबाबदारी घेतो. मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींनी जबाबदारी घेतलेली आहे की ड्रग्स जे पॅडलर आहेत त्यांच्या मुसक्या आवळायच्या आणि म्हणजे मोक्कासारखे गुन्हा त्यांच्यावर प्रत्येकावर टाकून परत ह्या ड्रग्सचा नायनाट कसा होईल त्यासाठी राज्यभर आम्ही या ड्रग्सच्या विरोधात जनजागृती आणि प्रामुख्यानं जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई आम्ही करणार आहोत. अरे संदीप लेलेंना पण विचारा. हे लेले ना आमची काय शिवसेनेची पत्रकार परिषद आहे का? नाही असं नाही. युतीबद्दल बोला ना. युतीबद्दल ते सांगताय. बंडखोरांसंदर्भात पत्र काढण्यात आलं होतं. त्याच्यावर एक मिनिट अनेक बंडखोरांसंदर्भात पत्र काढले तुम्ही मसीद. पहिली गोष्ट, युती या विषयात आम्हाला वरिष्ठ पातळीवरून युतीच्या चर्चा कराव्यात आणि युती करावी अशी सूचना आल्या. त्यानंतर माननीय आमदार संजय केळकर यांना निवडणूक प्रमुख आणि माननीय निरंजन डावखरे यांना निवडणूक प्रभारी करण्यात आलं. त्यांनी वरिष्ठांशी संवाद साधून ही ठाण्यात युती करायची असा आम्हाला निर्णय देण्यात आला आणि त्यामुळे युती झालेली आहे. त्या ठिकाणच्या राजकीय अपेक्षा गरजेनुसार किंवा परिस्थितीनुसार युती झालेली आहे आणि युती झाल्यामुळे काही कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरले. काहींनी अर्ज मागे घेतले, काहींचे अर्ज घाईघाई तसेच राहिले आणि ते राहिलेले अर्ज राहिल्यामुळे मग आता काहीच केलं नाही तरी लोक म्हणतील अरे अर्ज भरून घरी निघून गेला म्हणून काही लोक रिंगणात राहिले. त्यातले बरेचसे आता आम्ही पाठिंबा जाहीर केलाय आणि जे लढत राहिलेत त्यांच्यावर आम्ही सामूहिकरित्या एकत्रित पत्रक काढून ते जे कोणी पक्षाचे पदाधिकारी होते अधिकृत आणि तरी देखील ते निवडणूक लढत असतील तर ते निलंबित झालेले आहेत अशी आम्ही कारवाई त्यांच्यावर दोन्ही पक्षांनी केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही मतदारांनी ते उमेदवार पक्षाचे जर नाव सांगत असतील तर ते ग्राह्य धरू नये. उमेदवार नाही. निलंबन नियमानुसार असतं. नियमानुसार त्याची एक नोटीस द्यायला लागते, त्यांच्याकडनं त्यांची उत्तरं घ्यायला लागतात आणि त्यानंतर निलंबनाची कारवाई होते. शोकत नोटीस द्यावी लागते. शोकत नोटीस द्यायला लागते. प्रश्न असा आहे की एका ठिकाणी ठाण्यामध्ये शिवसेना तुमच्या बरोबरही लढते की तुम्हाला मदत करते, असं असताना नजीकच्या मीरा भाईंदर असेल, नवी मुंबईत असतील, तिकडचे जे नेते आहेत ते तिकडे वेगवेगळ्या टीकाटिप्पणी करून शिवसेनेच्या नेतृत्वावर जे करतात आहे त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात. त्याचा परिणाम अरे बाबा ही पत्रकार परिषद ठाण्याची आहे रे. तेच विचारतोय. संदीप लेलेंचा काय संबंध तुम्ही वरिष्ठांना विचारा. मगाशी म्हटलं ना की युती प्रमुख पदाधिकारी आमदार यांच्याशी डिस्कस करून झालेली आहे. मार्ग होता तो बाळा प्रस्ताव जंत्रे सर होते आयुक्त त्यावेळेस मंजूर झाला होता, अजून झाला.
नाही असं कधी काय नाही पण भुयारी मार्ग बऱ्याच ठिकाणी फेल गेलेले आहेत. म्हणजे आपल्या तसं बघायला गेलं तर आता त्या अशोक इथे आमचे आहेत, त्यांनी खूप परिश्रम करून नितीन काष्टींनी इथं भुयारी मार्ग केला होता. पण त्या भुयारी मार्गाची अवस्था अतिशय वाईट आहे. तिकडे नको त्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे भुयारी मार्ग करू नये ह्या मताच्या त्या ठिकाणी आपण एक वेगळं ऐका, तीनाथ नाक्यावरती जो आपला जो सिग्नल आहे त्या दृष्टीने आम्ही आमच्या याच्यात दिलेला आहे. एक मिनिट. हा स्पॅन आपण तिथे एक मेंटल हॉस्पिटलला त्या ठिकाणी ते एक आपण कनेक्टिव्हिटी करतोय. हा हे बघा, मनोरुग्णालयाच्या जागी नवीन स्टारकाची आम्ही जी उभारणी करतोय त्या ठिकाणी सिमलेस कनेक्टिव्हिटी तीनाथ नाक्याला आपण त्या ठिकाणी जोडतोय. त्याचबरोबर हा तीनाथ नाका रिमॉडेलिंग काम पण सुरू झालेलं आहे. 12 मिनिटाचा जो सिग्नल आहे तो 2 मिनिटावर येणार. कोपरी येथे सॅटिस 2 प्रकल्प आणि ठाणे नवीन ठाणे रेल्वे स्थानक इंटिग्रेटेड आपण करतोय त्या ठिकाणी. अरे उद्या नवी मुंबईत बोलू आपण. तिकडे मी त्याचं उत्तर देतो. अर्धा 1 तासात जाणार आहे. हा या निवडून आलेले बंडखोर आहे ते निवडून आल्यानंतर पुन्हा घेणार. त्यांची शिफारस कोण करतं त्यावर आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.